मी गजानन आनंदराव कदम चंचळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझी जमीन 375चा 15 गट नंबर वडिलांच्या नावे असताना त्यामध्ये आमच्या आत्या 4 होत्या. सामायिक क्षेत्र हे आम्ही एका गावातील आमच्या भावकिल्ल्यात व्यक्तीला वसंत बजरंग कदम यांना 13 साली दिले होते. तर 13 साली दिल्यानंतर थोडेफार पैसे घेतले पण होते त्या जमिनीच्या बदल्यात, तो नाव वापराय दिल्याबद्दल. आणि ती मुदत होती 23 साली, 13/10/23 साली मुदत संपणार होती. आम्ही त्यांचे पैसे परत दिले 23 साली. पण त्याच्या अगोदर 17 साली आमच्या ज्या 3 आत्या आहेत, म्हणजे एकूण 4 आत्या, त्यातल्या पहिल्या ज्या आहेत आत्या त्यांनी काही जमीन विकली नाही, पण 3 आत्यांनी आमच्या परस्पर इनाम वर्ग 3 जमिनीचा दस्त हा वसंत बजरंग कदम यांना करून दिला. आम्ही 23 साली पैसे दिल्यानंतर जमीन सोडवल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही जमीन आहे ती त्यांनी खरेदी केलेली आहे. मग त्यांना अनेक वेळा विचारलं, बाबा तुम्ही जमीन खरेदी केली का, काय आहे? तर ते म्हणले नाही, आम्ही नाही काही खरेदी केली. म्हणून आम्ही दस्त तहसीलदार कार्यालयातून काढल्यानंतर आम्हाला माहीत पडलं 23 साली. मग 23 साली माहीत पडल्यानंतर मी अर्ज हा 24 साली लगेच 9व्या महिन्यात 23 साली आमचा पैसे देण्याचा कार्यक्रम होता. मग 24ला मी पहिल्या महिन्यातच अर्ज तहसीलदार कार्यालयात केला की माझी जमीन अशी बेकायदेशीररित्या ऐकून घ्या हस्तांतर करण्यात आलेली आहे. मग त्याच्यावर मंडलाधिकारी, तलाठी, तहसीलदार यांच्याकडून सर्वांच्याकडून मी सर्व पाठलाग करून सर्व कागदपत्र गोळा करून त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे की बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतर झालेली आहे. इनाम वर्ग 3ची जमीन असताना ती विकता येत नाही. त्याच्यानंतर मी त्याचा सर्व पाठपुरावा करत असताना कागदपत्राचा सर्व कागदपत्र निरीक्षक मंडलाधिकारी वर्ग 1 दुय्यम निबंधक निरीक्षक यांच्याकडे साताला जमा केली व त्यांनी ती सर्व कागदपत्रे IGR ऑफिस पुणा यांना पाठवली. तर त्याचा निकाल मला 1882 खाली देण्यात असताना माझा 45 दिवसात निकाल देणे ग्राह्य असताना त्यांनी मला 17 महिने लावले निकाल देण्यास. मग 17 महिन्यानंतर निकाल तरी मला मिळाला नाही. मग हे गेल्यानंतर मला प्रत्येक वेळी सांगायचे की बाबा तुमचा अजून IGR ऑफिसने निकालच दिला नाही, IGR ऑफिसला आहे. मी 10 ते 15 वेळा IGR ऑफिसला गेलो, बेनवडे साहेबांच्याकडे, रविराज चव्हाण यांच्याकडे गेलो. मला त्यांनी 7 महिन्यानंतर पत्र पाठवलेलं आहे आज. म्हणजे एकूण 17 महिन्यानंतर मला तो निकाल मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यावर कपात केली असेल का पगारातून त्यांच्या, किंवा वेतनातून, किंवा त्यांच्या ऐकून घ्या काय मिळणाऱ्या पेन्शनमधून, पण मी त्याच्यात समाधानी नाही आहे. कारण का माझी जमीन 17 साली घेतली यांनी. 17 साली दस्त केल्यापासून जमीन तो वाटतो ज्याने घेतली त्याने. माझं झालेलं नुकसान काय कोण देणार 17 सालापासून? तर हे सर्व कायदेशीर जी काय बाब असेल ती सर्व शासनानं करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि मला न्याय मिळावा. पुढं काय आहे का इशारा तुमचा? पुढं फौजदारी करण्याचा माझा विचार चालू आहे, करणारच आहे. पण फौजदारी ही शासनानं करावी. प्रत्येक वेळेला शेतकऱ्यालाच का? आता दिवाणीमध्ये चालू टाकलं आहे, कारण का मला तहसीलदाराने लिहूनच दिले की तुमचा दस्त जर कॅन्सल करायचा असेल तर तो कोर्टातूनच होईल. मग तुम्ही कोर्टात जावा असं पत्र पण माझ्याकडे आहे तहसीलदारांचं. आम्हाला ते कलेक्टर ऑफिसनी पण सांगितलं आम्हाला कॅन्सल करता येत नाही दस्त, तुम्ही कोर्टातच जावा. आणि दस्ताची नोंद झालेली नाही. आणि अशा अनेक दस्त झालेले आहेत. तरी शासनानं योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जे फसवत आहेत अधिकारी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी मागणी करतो. मागणी पूर्ण झाल्यास काय करणार? मागणी न पूर्ण झाल्यास मी उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिसला.
दस्त क्रमांक 3041 हा कोरेगावमध्ये दुय्यम निबंधक मुडलिगकर यांनी 2017 साली केलेला आहे. त्यानंतर मी 20/9/24 त्यांच्या विरोधात अर्ज दिला होता. दुय्यम पवई नाका दुय्यम निबंधक सहज जिल्हा निबंधक सातारा यांना, आणि त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की ह्यांचा कुठलंही वेतन, जे मिळणारे लाभ जे काय आहेत त्या नोकरीवर होत्या त्यावेळेला, पण त्यांचे कुठलेही मिळू नये, कारण का माझ्या दस्ताचा निकाल लागत तोपर्यंत, माझ्या दस्ताचं काय होत तोपर्यंत. पण त्या पाटील साहेबांनी मला ह्याचा कसलाही निकाल त्या जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत अहवाल दिलेला नाही. दुय्यम निबंधक पाटील 45 दिवसात 45 हां कारक असताना शासकीय सनदेप्रमाणे ऐकून घ्या, 82 खालील 1908 कलम 82 खालील अर्जानुसार मी अर्ज केला होता. त्याच्या सनदेप्रमाणे 45 दिवसात ह्यांनी निकाल देणं ग्राह्य आहे असं ऐकून घ्या, त्या सनदेत नमूद आहे, शासकीय सनदेत. तरी ह्यांनी मला 17 महिने त्या व्यक्तीला पेस देत, रिटायर होऊन देत मला काही कारवाई केली नाही माझ्या कुठल्याही कागदपत्रावर. कुणी? पाटील, निबंधक पाटील, दुय्यम निबंधक सहनिबंधक जिल्हा निबंधक पाटील साहेब यांनी. नाव सांगा. संजय पाटील. संजय पाटील इनाम वर्ग 3चे दस्त जो झालेला आहे माझा 3041 नंबर चंचळी गावातील गजानन आनंदराव कदम, हा दस्त बेकायदेरित्या झालेला आहे असं शासनही मानते, पण शासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आणि ज्यांनी केलं आहे मुडलिकर, ज्या दुय्यम निबंधक होत्या त्यांनी अशा अनेक दस्त केलेत. त्यांनी एकच नाही, माझाच नाही, असे भरपूर दस्त आहेत देवस्थान इनामाचे. आणि शासनाने त्यांच्यावर कारवाई केली की त्यांच्या पेन्शनमधून फक्त 5% कपात केली. पण 5% कपात त्यांची झाली, पण माझं 17पासून जो दस्त केला, माझी जमीन वाढवतात, माझं नुकसान भरपाई कोण देणार? त्यांच्यावर कारवाई कोण करणार? तर माझं मत आहे की शासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मी स्वतः फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असताना आम्हाला तिथले जे मेन साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाला इथं करताय, तुम्ही कोर्टात करा, म्हणून आम्हाला आपलं समजावून तिथून पाठवून दिलं माघारी. आमची काय फौजदारी घेतलेली नाही. कुणी घेतली नाही? नाव काय त्यांचं? साहेब बल्लाळ साहेब ना, PS साहेब बल्लाळ साहेब, बरोबर ना? PS साहेब बल्लाळच ना? हां, बल्लाळ साहेब यांच्याकडे गेलं असताना वकील आणि मी होतो. आम्हाला त्यांनी समजावलं कशाला तुम्ही करता, हे ते तुम्ही कोर्टातनं दाखल करा, मग आम्ही चौकशी करतो. तर माझी विनंती एवढीच आहे की बाबा केलेल्या कर्मचाऱ्याने हा दस्त खोटा आहे हे मान्य केलं आहे सर्वांनी, शासनाने पण मान्य केलं आहे, IJR ऑफिसने सांगितलं आहे, तरी त्यांच्यावर शासनानं फौजदारी करून मला न्याय मिळावा व झालेलं माझं नुकसान त्याची भरपाई मिळावी मला. आज 10 वर्ष झाले माझी जमीन विनाकारण खात आहेत आणि हे अधिकारी आमची जमीन असताना ऐकून घ्या, आमच्या परस्पर ऐकून घ्या दस्त करतात. बरं, त्या दस्तावर 7/12 देवस्थान इनाम वर्ग 3 हा ऐकून घ्या लिहिलेला आहे, आणि देवस्थान इनाम वर्ग 3चे दस्त होत नाहीत असं शासन सांगते. शासनाचा नियम आहे की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, पण हे अधिकारी शेतकऱ्यालाच अडचणीत आणतायत खोटे दस्त करून. आणि माझ्या दस्तामध्ये जो 7/12 जोडलेला आहे तोही खोटा आहे, हे सिद्ध झालंय. भूमी अभिलेख आहे की नाही, त्यांचा उतारा तो पण ऐकून घ्या, सिटी सर्वेचा उतारा खोटा आहे. माझा 163चा एक आहे, त्याने 153चा एक जोडलेला आहे, 7/12 पण भूमी अभिलेखचा उतारा पण. असे अनेक प्रकार असताना सुद्धा कोणीही दाद घेत नाही. तरी माझी एवढीच मागणी आहे की बाबा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, नाहीतर मी पुढे उपोषण किंवा अन्य मार्ग अवलंबू शकतो.